गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात माढ्यातील भाजपचे माजी खासदारांवर आरोप झाले। मात्र याआधीच्याही काही प्रकरणात निंबाळकर वादात आले होते, पण ते सारे आरोप निंबाळकरांनी फेटाळले। पाहूया हा रिपोर्ट। फलटणमधील मृत महिला डॉक्टर प्रकरणानंतर भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर विविध आरोप समोर येत आहेत। महिला डॉक्टरच्या मृत्यूच्या 2च दिवसांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी निंबाळकरांना क्लीन चिट दिली असली तरी याआधी झालेल्या निंबाळकरांवरील आरोपांची मालिका मोठी आहे। मात्र हे सगळे आरोप निंबाळकर फेटाळतात, तर काही आरोपांमधले रणजितसिंह निंबाळकर आपण नसल्याचाही दावा त्यांचा आहे। 1 ऑगस्ट 2023 ला उल्हासनगरमध्ये छतावरून उडी घेत ननावरे दाम्पत्यानं आत्महत्या केली। राजकीय नेत्यांचा त्रास आणि खोटे गुन्हे अशी अनेक कारणं यासाठी दिली गेली। त्यांचं मूळ गाव फलटण होतं। नंदकुमार ननावरे हे आमदार ज्योती कलानी यांचे पीए होते। ननावरे दाम्पत्यानं आत्महत्येच्या आधी व्हिडिओ बनवला। त्यामध्ये संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख आत्महत्येला कारण असल्याचं म्हटलं। संग्राम निकाळजे, त्याला मदत करणारा रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ज्ञानेश्वर देशमुख वकील, नितीन गार्गे देशमुख वकील हेच जबाबदार आहेत आणि हेच जबाबदार राहतील। आमच्या दोघांच्या आत्महत्येच्या पाठीमागे 4 जण जबाबदार आहेत आणि बाकी पोलिसांनी आणखी शोधावं त्याच्यामध्ये कोण आहे कोण नाही सगळ्यांची शोध काढावी, चांगल्या पद्धतीने चौकशी करावी। व्हिडिओनंतर दोघांनीही आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं। मात्र मृतांनी आरोपींची नावं घेऊन सुद्धा 20 दिवस कारवाई धीमीच राहिली। त्यामुळे मृत ननावरेंचे भाऊ धनंजय ननावरे यांनी निषेध म्हणून स्वतःचे एक बोट तोडलं। तुम्ही काहीच कारवाई करू शकत नसल्यामुळे मी माझ्या शरीराचा आज एक भाग देतो आहे आणि दर आठवड्याला असाच माझ्या शरीराचा एक भाग तुम्हाला भेट म्हणून देणार आहे। मी ह्याच बोटाने भाजप सरकारला मतदान केलं होतं, ते बोट मी आपल्या शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी भेट म्हणून देतोय। यापुढे देखील तपास धीमा राहिला तर शरीराचे अजून अवयव फडणवीसांना पाठवणार असल्याचं ते व्हिडिओमध्ये म्हणाले। भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येला मोदी सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं। फडणवीस साहेब, आपण करताय काय? जर आपलं राज्य आहे तर आपल्या राज्यात असं कसं होऊ शकतं की स्पष्टपणे जर माझ्या भावाने आणि वहिनीने व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपल्याला की माझ्या हत्येमागं कोण कोण आहेत। मोदी सरकार, ह्या सरकारमधलाच एक मंत्री ह्याच्यामध्ये आहे, तर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय, तर आम्हाला न्याय मिळेल का नाही? त्यामुळे लगेच तपासाची चक्र फिरली, 4 जणांना अटक झाली। मात्र रणजितसिंह निंबाळकर हे खासदार निंबाळकर नसल्याचा दावा केला गेला। नंतर स्वतः बोट तोडणाऱ्या भावानं सुद्धा ते खासदार निंबाळकर नसल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचं निंबाळकरांच्या वकिलांनी सांगितलं। मोदी सरकार, ह्या सरकारमधलाच एक मंत्री ह्याच्यामध्ये आहे, तर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय, तर आम्हाला न्याय मिळेल का नाही? नंदकुमार ननावरे नावाच्या व्यक्तीने केलेल्या आत्महत्येबाबत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या केलेली आहे। माझ्याकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं फक्त नाव साधर्म्य आहे, परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही व्यक्ती ती नव्हे असं धनंजय आत्माराम ननावरे, नंदकुमार ननावरे यांच्या बंधूंचं प्रतिज्ञापत्र आहे। ही बाब सुषमा अंधारे यांना माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक त्या विसरलेल्या आहेत असं माझं म्हणणं आहे। चला, फलटणमध्ये 50 रणजित निंबाळकर आहेत असं आपण गृहीत धरू। असं आपण गृहीत धरू की सुषमा अंधारे नावाच्या 100 बायका आहेत महाराष्ट्रामध्ये। एखादा नेता सुषमा अंधारे असं नाव घेतो तेव्हा तुमच्या मनात पहिल्यांदा कोणती सुषमा अंधारे येईल? दादा, तुमच्या मनात कोणती सुषमा अंधारे येईल? शिवसेनेची, बरोबर आहे। अहो मला सांगा, एका आमदाराचा पिया आत्महत्या करतोय, तो बालाजी किनीकर वगैरे अनेक नाव आहेत त्याच्यामध्ये, ते सगळं प्रकरण आपण सगळं पुन्हा खोदून काढू, त्यावेळेला कुणाचं नाव असेल बरं? रणजित निंबाळकर। शिशुपालाचे 99 अपराध माफ झाले होते, 100व्या अपराधाला त्यालाही सामोरं जावं लागलं होतं। विशेष म्हणजे महिला डॉक्टरच्या प्रकरणातही केवळ खासदार उल्लेख असल्यामुळे ते खासदार कोड यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत।
आगवणे नावाच्या कुटुंबियांच्याही छळाचा आरोप माजी खासदार निंबाळकर यांच्यावर झाला। फलटणमधील आयुर समूहाचे उद्योजक दिगंबर आगवणे आणि निंबाळकरांमध्ये घनिष्ठ मैत्री होती। दोघांमध्ये आर्थिक व्यवहार सुद्धा व्हायचे। मात्र 2022च्या दरम्यान आगवणेंनी आपले खासदारांकडे 3,40,00,000 बाकी असल्याचं सांगत त्याची मागणी केली। यावर निंबाळकरांनीच आगवणेंकडे माझे 7 कोटी बाकी असल्याचा दावा केल्यानं दोघांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले। खासदार निंबाळकरांवरचा गुन्हा डिस्मिस झाला। मात्र आगवणेंसह त्यांच्या पत्नी जयश्री यांच्या मागे गुन्ह्यांची मालिकाच लागली। विविध बँकांच्या फसवणुकीसह आगवणे पती पत्नीवर थेट मकोका लावला गेला। ईडीसह तब्बल 25 गुन्हे दाखल झाले। आगवणेंच्या मुलीनं याबद्दल विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र यात मुलीवर देखील गुन्हे दाखल केल्याचा आरोप आहे। थांबवाय सगळं खोटं केसेस वगैरे किती अन्याय होणार आहे माझ्या आई वडिलांवरती। मी तुमच्या हात जोडून मागते माझ्या आई वडिलांना, पण मला जो त्रास होतो तो माझ्या आई वडिलांना नाही बघवत आहे। प्लीज तुम्हाला दया येत असेल माझी तर प्लीज थांबवाय सगळं। या जयश्री दिगंबर आगवणे यांनी स्वतः फलटण पोलीस स्टेशन येथे हल्ला करून नुकसान करून पोलीस ठाण्याचं तिथल्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी धमकावलेलं आहे। आगवणेने काय अपहरण केलं, कुणाचं खून केलाय, दरोडा टाकलाय, खंडणी मागितली, हप्ता वसुली केली, पाकिट पिलरगी केली, काय रोज उठून फलटणमध्ये रोज दंगे फसाद केले, घरं फोडली लोकांची, केलंय काय त्या बाईने? तुम्ही एका बाईवर, एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोरीवर मकोका दाखल करता, यातच तुम्ही किती घाबरलेले आहात आणि तुम्ही समोरासमोर लढू शकत नाही। मी माझ्या मिस्टरांना अरेस्ट झाल्यानंतर 9 ऑगस्ट 2022ला अरेस्ट झाली। त्यावेळेस माझी मुलं त्यांना भेटायला गेल्या। मोठी मुलगी माझी चक्कर येऊन पडली त्यांना बघितल्यानंतर की पप्पांची त्या अवस्था, पोलीस कॉन्स्टेबल बरोबर। रणजित निंबाळकरांचा एवढा दबाव होता, तालुक्यातली लोक आमच्या बरोबर समोर यायला म्हणजे गाडी सुद्धा देत, सासरे एवढे आजारी होते तर कोणी गाडी दिली नाही त्यांना म्हणजे मुलींची अवस्था बघून मी त्यांना माफी मागत होते, पण त्यांनी माझ्यावरती ते म्हटले की एक रेकॉर्डिंग मिस्टरां दिगंबरचा एक व्हिडिओ क्लिप तयार करा की रामराजे नाईक निंबाळकर तुम्हाला 50 लाख रुपये प्रत्येक केससाठी पुरवतात, ते मदत करतात तुम्हाला आणि ते अशी व्हिडिओ क्लिप पाठवून द्या, मग मी तुम्हाला काय असेल ते आपण पुढे मिटवू। पण म्हटले क्लिप आल्याशिवाय मी काय मिटवणार नाही। यासह मुकादमाकडून जास्तीचे पैसे वसूल करणं, खोटे गुन्हे दाखल करणं असे अनेक आरोप भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर झाले आहेत। मात्र निंबाळकरांनी ते सगळे आरोप फेटाळून लावले। त्यांच्याकडून मी 10 लाख रुपये घेतले होते, टोळी पळून गेल्यामुळे त्यांचे 10 लाख रुपये आपल्याकडे राहिले। टप्प्याटप्प्याने त्याचे 2 लाख रुपये भरले म्या। मग ते 6 महिन्यानंतर त्यांनी मला उचलून नेलं, माझ्यावर खोटा 420 गुन्हा दाखल केला। त्यांनी 15 लाख रुपये वसूल केले, आमच्या भावाला मारहाण केली, माझ्याकडून तर काय त्यांनी दुप्पट पैसे घेतलेच। त्याच्यामुळे कुणी एकही शब्द बोलत नाही, अधिकारी बोलत नाही, ते कोणता एसपी आणला ते सुद्धा काही कामाचा नाही। रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी अनेक किडनॅपिंग्स केले, मारहाण केली आणि खोटे FIR दाखल केले आणि तेही ऊस तोड मुकादमांवर केले। असा कोणताही तक्रार, साधी तक्रार देखील रणजित दादांवर कुठल्याही ऊस तोड मुकादमाने केलेली नाही आज अखेर। निंबाळकरांचे वकील काय कॉप्या करून पास झालेत का? माझ्या प्रेसमध्ये मी कधी म्हटलंय की निंबाळकरांवर गुन्हे दाखल आहेत म्हणून? अहो, त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो? कोण आहेत ते? द ग्रेट रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांच्यावर कसा गुन्हा दाखल होऊ शकतो बरं? अहो, त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यासाठी त्या आगवणे कुटुंबाला जीवाचं रान करावं लागलं। 156(3) पर्यंत त्यांना कोर्टाची ऑर्डर आणावी लागली आणि एक गुन्हा कुठून तरी दाखल झाला तर त्याचा समरी रिपोर्ट लगेच सादर झाला। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।